क्रमांक 3 सांगवीमध्ये वंचितचे चारही उमेदवार आपले भाग्य आजमावत आहेत। काँग्रेस आणि वंचितची आघाडी असल्याने वंचितने चारही उमेदवार रिंगणात उतरवले आहेत। आज काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण आणि वंचितचे नेते इंगोले यांच्या हस्ते सांगवी येथे हनुमान मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। राहुल पवार, विजय चौधरी, विशाखा पंडित, सलमा बेगम, मुवीद शेख हे निवडणूक लढत आहेत। सांगवी प्रभागात काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीच्या उमेदवारांचा विजय होईल असा विश्वास खासदार रवींद्र चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला। आज प्रभाग 3 सांगवी येथे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभाचा नारळ आज आम्ही इथं फोडला। त्या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते माननीय अविनाशजी भोसीकर भाऊ, जिल्हाध्यक्ष प्रशांतजी इंगोले आणि सर्व काँग्रेसचे आणि वंचितचे उमेदवार, संपूर्ण कार्यकर्ते मंडळीच्या उपस्थितीत आम्ही शुभारंभ करत आहोत। आणि आम्हाला विश्वास आहे की नांदेड महापालिकेमध्ये वंचित आणि बहुजन आघाडीचं जे सत्ता समीकरण आहे त्यामध्ये आमची संपूर्ण सत्ता महापालिकेवर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये येणार आहे।